तर मित्रांनो, आपल्याला श्रावण महिन्यात पहिली बुकिंग होती 2 ज्योतिर्लिंग आणि शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाची. आपण निघालो होतो 2 दिवसाच्या ट्रिपवरती. ही बघा, ही आपली इको आहे. ही स्कूल आणि आउट स्टेशनला चालते. तर आपण कस्टमरला पिकअप करून गाडीमध्ये डिझेल फुल भरून आपण निघालो समृद्धी हायवेच्या दिशेने. समृद्धी हायवेला लागल्यानंतर आपली पहिल्या टोलला एंट्री होते. त्या टोलला तुमची एंट्री अशी होते की पर किलोमीटर 2 रुपये असा टोल लागतो. हा बघा, हा ट्रकवाला कसा आला मध्ये सापासारखा आडवा. याला ओव्हरटेक करून आपण आता टोलवरती एंट्री करून घेऊया. आपण निघालोय आपल्या पहिल्या ज्योतिर्लिंगला, ते म्हणजे घृष्णेश्वर. घृष्णेश्वर हे छत्रपती संभाजीनगर मध्ये, तिथेच बाजूला वेरूळच्या लेण्या आहेत. कस्टमर पावसाची मजा घेईपर्यंत आपण आपल्या गाडीचं थोडंसं फोटोशूट करून घेतलं. समृद्धी महामार्गावरून आपण छत्रपती संभाजीनगरसाठी एक्झिट घेतली आणि येऊन पोचलो आपण घृष्णेश्वर मध्ये. शाळेतली जुनी आठवण निर्माण झाली. आम्ही पण शाळेतून अशीच झेंडावंदन करून घरी जायचो. 15 ऑगस्ट असल्यामुळे भरपूर गर्दी होती. लाईन पण खूप खूप म्हणजे खूप लांब लागली होती. कमीत कमी 3-1 किलोमीटरची लाईन लागली होती. हे मंदिर आहे, झूम करून बघितल्यानंतर दिसत होतं. आणि हे आम्ही आतमध्ये 32 राऊंड फिरलो. टोटल आम्ही 6.5 किलोमीटरच्या आतमध्ये राऊंड फिरलो. त्याच्यानंतर शंभू महादेवाचं दर्शन झालं. हे बघा, हे घृष्णेश्वर मंदिर आहे. त्यानंतर दर्शन घेऊन आम्ही हॉटेल अशोकाला, तिथे प्युअर व्हेज हॉटेल आहे, तिकडे जेवायला थांबलो. कारण की ट्रॅफिकच एवढी रिटर्नला लागली होती की पूर्ण आतमध्ये एंट्री पॅक झाली होती, हायवे पॅक झाला होता, एक्झिट होता तो सुद्धा पूर्ण पॅक झाला होता. एवढी ट्रॅफिक लागली होती. आम्ही आपलं जेवण करून घेतलं. जेवण करून झाल्यानंतर आम्ही निघालो शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला. सुंदर असं क्लायमेट होतं, सनसेटचा व्ह्यू आणि हायवे, कुठे ट्रॅफिक नाही, काय नाही, शांत वातावरण. या वातावरणात गाडी चालवायला सुद्धा आरामदायी फील होत होतं. या वातावरणात आम्ही कधी शिर्डीमध्ये येऊन पोचलो आम्हाला समजलंच नाही. शिर्डीचे एक्झिट घेऊन आम्ही, तुम्ही पण बघू शकता की किती मस्त क्लायमेट आहे. रात्रीच आम्ही शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर जेवून आराम केला. कारण की नेक्स्ट डेला आम्हाला पुन्हा दुसऱ्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन करायला जायचं होतं. आज आपण निघालोय त्र्यंबकेश्वरला. शिर्डीमधून बाबांचा निरोप घेऊन आम्ही निघालो त्र्यंबकेश्वरच्या दिशेने. तेव्हा त्यांच्या हॉटेलला आपण स्पेशल मिसळ खाऊन नाशिक सिटी क्रॉस करून आपण आता जाणार होतो त्र्यंबकेश्वर मध्ये. त्र्यंबकेश्वरचं पण तुम्ही क्लायमेट बघू शकता. ट्रॅफिक पण भरपूर होती. आपण गावागावातून रोड काढत त्र्यंबकेश्वर जवळ आपण पोहोचलोय. त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेऊन आपण हा आपला प्रवास इथे संपवणार आहोत.